त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागा वाटप नेमकं कधी पूर्ण होतं याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या दोन महत्त्वाच्या बातम्या म्हणाव्या लागतील। महायुतीत अद्यापही 30 ते 45 जागांचा तिढा कायम आहे। आज एक महत्त्वाची बैठक होईल। याच बैठकीत निर्णय होणार असल्याचं कळतंय। महायुतीच्या उमेदवारांची एकत्रित यादी प्रसिद्ध होण्याची शक्यताही वर्तवली जाते। देवेंद्र फडणवीस आज मुंबईत येतील। दिल्लीतील बैठकीत जवळपास शिक्कामोर्तब झालाय। हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या जागांसंदर्भात मुंबईत एक बैठक घेऊन येत्या 2 दिवसात तोडगा काढला जाणार असल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे मवियाच्या गोट्यात देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे। नेत्यांची जागावाटपासंदर्भात काल 9 तास बैठक झाली आहे। या बैठकीत मवियाच्या जागावाटपाचा तिढा हा सुटला जमा असल्याचं बोललं जातंय। येत्या 2 दिवसात महाविकास आघाडीचं जागावाटप देखील जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि या संदर्भात नागपूरमधून आमचे प्रतिनिधी संजय तिवारी आहेत आपल्यासोबत। याशिवाय मुंबईतून जुई जाधव आहेत आमच्या प्रतिनिधी। आपण या दोघांकडून देखील महायुती आणि अर्थातच महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। सुरुवातीला आपण जाऊयात नागपूरमध्ये। संजय तिवारी, आपण बघतोय महायुतीचा खरं तर आता जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याचं चित्र आहे। नेमकं कुठपर्यंत आलंय महायुतीच्या जागावाटपाचं संपूर्ण हे चित्र? कित्येक बैठकांच्या जो सिलसिला आहे त्या बैठकांच्या सिलसिल्यानंतर आता कुठेतरी अधिकांश जागांचं वाटप करण्यात यश मिळालेलं आहे महायुतीला, असं चित्र आहे। शुक्रवारी आपल्याला माहिती आहे दिल्लीमध्ये आपले गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी जी बैठक झाली होती त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। आणि त्यावेळेस जी काही चर्चा झाली, प्रदीर्घ चर्चा आहे, पण त्याच्यामध्ये महत्वाच्या सगळ्या जागांचा तिढा सोडवण्यात काही अंशी यश मिळालेलं आहे। काही जागा उरलेल्या आहेत पण त्या लवकरच त्यांच्यावरती निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात येत आहे। काल शनिवारी नागपुरात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे एकत्र आले होते। त्यावेळेस विमानतळावरती त्यांनी आम्हाला ही माहिती दिली की ज्या पद्धतीनं हा सगळा जागा वाटपाचा तिढा होता तो आता संपवण्यात आलेला आहे आणि यादी काहीच क्षणामध्ये 1-2 दिवसामध्ये किंवा कोणत्याही क्षणी यादी येऊ शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर त्या यादीबद्दल चर्चा करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि नितीन गडकरी यांच्याकडे गेले होते। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्याशी चर्चा केली विदर्भातल्या काही मुद्द्यांवर, काही जागांवरती। आणि मुख्य म्हणजे आता ज्या लोकांना जागा मिळालेली नाहीये, तिकीट मिळणार नाहीये, त्या लोकांना कसं समजवायचं, त्यांना कसं कामाला लावायचं, प्रचारात कसं सहभागी करून घ्यायचं, यासाठी सुद्धा नितीन गडकरी सोबत चर्चा करण्यात आलेली आहे। त्यावेळेस संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर सुद्धा उपस्थित होते। त्यामुळे आज पहिली यादी येईल, अधिकांश जागा त्याच्यामध्ये असतील आणि त्यानंतर उरलेल्या ज्या काही 30-35 जागा आहेत त्यावरती नंतर निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात येत आहे। महत्वाची माहिती अशी आहे की भाजप 165 कि 175 पर्यंत त्यांना जागा मिळू शकतात, 160 किंवा 165 असं सुद्धा सांगण्यात येत आहे। एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्याला 70, 75 ते 80 पर्यंत जागा असतील आणि 45 ते 55 पर्यंत अजित पवार यांच्या गटाला जागा मिळण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे। निश्चितच संजय, त्यामुळे आता महायुतीची जागावाटपाची यादी नेमकी कधी पुढे येते ते बघावं लागेल। तुम्ही असेच सोबत राहा। आपण थेट मुंबईत जुई यांच्याकडे जाऊयात। जुई, मवियाची काल 9 तास बैठक झाली, मात्र अजूनही काही जागांवर तिढा असल्याचं सांगितलं जातंय। सविस्तर माहिती द्याल? अगदीच आपण पाहतोय वर्षा, महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्यापही सुटलेला दिसत नाहीये। कारण का काल तब्बल 9 तास बैठक झाली आणि या 9 तासांच्या बैठकीमध्ये जवळपास बहुतांश जागा सुटल्याची माहिती मिळते, परंतु अजूनही काही जागा आहेत। उदाहरणार्थ विदर्भ, जिथे उद्धव ठाकरे यांचा पक्ष देखील आग्रही आहे की त्यांना काही जागा हव्या आहेत, तर काँग्रेस त्या जागा सोडण्यास तयार नाही। त्यामुळे या विदर्भातील काही जागा आहेत ज्यावर तिढा अद्यापही कायम आहे, तो सुटलेला नाही। मात्र जर आपण पाहिलं तर मग उमेदवारांना जास्तीत जास्त वेळ प्रचारासाठी मिळावा यासाठी ज्या ठरलेल्या जागा आहेत त्या जागांचं वाटप येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये केलं जाऊ शकतं। उद्या किंवा परवा महाविकास आघाडीची संयुक्त
पत्रकार परिषद घेऊन या ज्या ठरलेल्या जागा आहेत त्या ठरलेल्या जागांचं वाटप केलं जाईल आणि मग उमेदवारी जाहीर केल्या जातील. कारण सर्वाधिक जे उमेदवार आहेत त्यांना प्रचारासाठी जास्तीत जास्त वेळ मिळावा यासाठी आता जागा वाटप होणं आणि उमेदवारांची नावं जाहीर करणं हेच महत्त्वाचं ठरणार आहे. काल रात्री 9 तास ही बैठक चालली. संजय राऊत यांनी देखील माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की आज उशिरापर्यंत आम्ही बैठक घेणार आहोत आणि या बैठकीमध्ये बहुतांश जागांचा तिढा सोडवणार आहोत. मात्र तसं घडलेलं पाहायला मिळत नाही, कारण का अद्यापही काही जागांवरती एकमत झालं नाही. काँग्रेस आणि शिवसेना काही जागांवर अडून आहेत. त्यामुळे कदाचित दिल्लीचं हायकमांड यामध्ये मध्यस्थी करू शकतं. म्हणजेच जे सर्व नेते आहेत वरिष्ठ नेते म्हणजेच मल्लिकार्जुन खरगे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार या तिघांमध्ये एक शेवटची बैठक होईल. हे तिघं चर्चा करतील आणि त्यानंतर या चर्चेअंतर्गत अंतिम जो जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे तो समोर येईल आणि त्यानंतर उद्या किंवा परवा एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ज्या जागा महाविकास आघाडीच्या कुठल्या पक्षाला कुठली जागा आली आहे हे समीकरण ते समोर आणतील आणि त्यानंतर लगेचच जे उमेदवार त्यांनी ठरवले आहेत ते प्रत्येक पक्ष आपला उमेदवार वैयक्तिकरित्या जाहीर करेल. शीतल जुई, त्यामुळे आता नेमक्या कधी जागावाटपासंदर्भात सगळं चित्र स्पष्ट होत आहे ते बघावं लागेल. तुर्तास खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि संजय तुमचे देखील धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.